नंतर तुला म्हणलेलं ना अभ्यास कर सरांचा मार खाल्ला आज बिन कामाचा. होय थांबा पाय कोणाच आहे सरांचा. अरे तर जाऊ काय घ्यायची ती 10 रुपयाचीच पडले. चला का कुणाला सांगू. पावसा तिथं काय तिथं पडले. दाबू का हा दारू पिऊन दारू पिऊन बरं बघतो मी त्याला. जाओ तुम्ही शाळेत जावा शाळेत. ए दामू अरे झाले की इलेक्शन झालं जीडीपी झालं पंचायत समिती झाली अजून तुझा गुलाल काय निघाल नाही वाटत. भुजा गाबरत पेलोय मी. हा भुजा गाबरत पेलोय मी. भुजा गाबरत. भुजंग अमृत पेलाय होय. चायला ह्या भुजंगरावनं सगळ्या गावात सगळ्याला इलेक्शन मध्ये भुजंग अमृत पाजून टाईट केले काय की चायला. चल ओ भाऊसाहेब थांबा काय रे माझं तुमच्याकडे काम आहे. काय काम आहे. काम आहे. लगा तुझा गुलाला अजून निघाला नाही अंगावरचा. माझ्यावर काय काम आहे. लय मोठं काम आहे. हा, उठ. आईला का उड्या बा. ये वर ये. ती मोबाईल घे. थांबा. बोल लवकर काय काम आहे ते. भाऊसाहेब हा बोल. अहो माझं घर बादा गळतंय. बर मग एक खोली द्या हो. एक खोली द्या म्हणून. अरे दामवाना ही काय पद्धत आहे बरं खोली मागायची ने हे करायची. हा ते भुजंग अमृत प्यायचं सोड जरा नीट हो मग बघू तुझ्या खोलीचं काय करायचं ते. भाऊसाहेब असे भाऊसाहेब आणि गेले हो. बर आता माझ्यावर दया करा. मला एक खोली द्या. हो बघू निवांत झाल्यावर बघू. बरं का पाया पडतो. नाही असू दे बघू नंतर. तू असं दारू पिणार हे करणार कुठेही लोळणार पडणार. हा तुझं लगीन सुद्धा झालं नाही अजून. तुझी लगा दाढी पिकली तू पिकायला लागलाय आणि तुला का खोली मागतोय. कशी काय द्यायची रे तुला खोली. बरं भाऊसाहेब तुम्ही मला एक खोली दिली तर ना माझं लगीन होईल हो. मला कोणी तर पोरगी देईल हो. अरे दामो हे असं तुम्ही दारू पिणार ही पडणार. हा आज लगा तुम्ही लग्न कर म्हणून तू मागे लागलाय माझ्या. लग्न करायचं आणि खोली द्या ही कोण पोरगी द्यायची जर तुम्हाला. अरे चांगल्याला पोरी मिळणार तुम्ही असे दारू पिणार कुठेही पडणार ते तोंडात तोबरा भरायला लागा नो. कसं तुम्हाला पोरी द्यायचं रे. हा काय करावतोय तुमच्या आई बापानं तरी. खोली मागतोय न काय करतोय. हट. तुम्हाला डिपुटी करायसाठी काय काय केलंय गावात ते आम्हाला माहित आहे. आणि तुम्ही डायरेक्ट आबासाहेबाला जाऊन भेटताय म्हणजे. अरे बजरंग तुला माहित नाही ह्यांना डिपुटी बनवायसाठी आपण गावातली 2 माणसं गायब केली. चेअरमन काय चुकलं माझं. अहो ते आबासाहेब देव माणूस आहे त्यांच्याबरोबर गेलो बरं. माझं काय चुकलं एवढं. आता तुम्ही देव माणूस म्हणताय. तुम्हाला डिपुटी बनवायचं होतं तेव्हा काय तुमचा देव माणूस गाव सोडून निघून गेलता काय. अरे बजरंग ज्याला कळतंय त्याला सांगावं र. ज्यानं स्वांग घेतलंय त्याला सांगून तरी काय फायदा आहे. चेअरमन आणि बजरंग तुम्ही दोघांनी मिळून माझी खरीदपट्टी करायचं ठरवलंय काय. राम राम. नमस्कार. काय चाललंय. राम बसा की. वा 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 वा. बसा. बजरंग काय चेअरमन राव तुम्ही दोघं बी भुजंगरावची माणसं आणि मग आमच्या माणसाला तुम्ही विळख्यातच घेऊन बसलाय आज. पाटील
झाला तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे राजकारण. आता ग्रामपंचायत इलेक्शन आहे आणि गावचं डिप्युटी आहेत आमचे, त्यामुळं जरा मारावं म्हणलं गप्पा. पाटील वेळाक्या बिळाक्यात काय नाही, यांना डिप्युटी बनवायला आमच्या जीवाला माहित आहे काय काय केलं यांना. ती म्हणजे भुजंगरावनी न तुम्ही नेमकं काय काय केलं त्यांच्यासाठी ते तरी कळू द्या आम्हाला. होय होय पाटील, तुम्हाला सगळं सांगतो की राजकारणातलं डाव. अहो राजकारणातलं डाव ही गुपितच असतं ते पाटील. तुम्हाला सगळं सांगितल्यावर आता तुम्ही होताल की गावचं सरपंच. चेअरमन भजनराव, तुम्ही दोघंच बोलताय, मला बोलू द्या की त्यांना. तुम्ही ग बस आता. तुमच्यासाठी काय काय केलंय ती माहित आहे ना तुम्हाला. आम्हाला बोलते आता पाटलांना. माझं काय तुमच्या दोघांसंग वैर नाही, उगं बसलेला दिसला म्हणून आलो होतो. मला काय राजकारणात वगैरे काय पडायचं नाही. बसलं होतं डेपुटी म्हणून म्हणलं बघावं काय चाललंय ते. सारखंच काय आमचा डिप्युटी म्हणू नका. सगळ्या गावातच डिप्युटी यायचं आणि त्या डिप्युटीला कुणी केलंय हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काय सारखं आमचा हे म्हणू नका. कधी तर म्हणा की पाटील डिप्युटी भुजंगरावचा आहेत, सारखं आमचंच म्हणताय. हे बघा, मला काय तुमच्या संग वाद घालायचा नाही. डेपुटी संध्याकाळी भेटायला या. येतो. डिप्युटी आम्ही तुम्हाला प्रेमानं सांगायला आलोय आणि भुजंगराव ही पहिल्यांदा प्रेमानंच सांगतात आहे. आणि बाकी सगळंच तुम्हाला माहीत आहे आणि डिप्युटीच तुम्ही भुजंगरावचा आहे. अहो मला एक दिवस वेळ द्या, विचार करून सांगतो तुम्हाला. विचार काय नाही म्हणून तर भुजंगरावने इथं पाठवलंय. संध्याकाळी तुम्ही येऊन भेटा. बेटा म्हणजे आम्हाला नव्ह, भुजंगरावला. कळलं का? चालतंय. येऊ का मग आता. आईला या गावात जगणंच अवघड झालं. एकीकडं राक्षस, एकीकडे देव माणूस. जायचं तर कुणाकडे जायचं. कवाचन मी इथं येऊन बसली आवरून. हा सकाळपासून 2 हेलपाटे घातले बायांच्या घरी. दुपार झाली तरी अजून येते त्याच घराबाहेर. सारखी नुसती उन्हाचीच कारण सांगते ते. ती साहेब तिकडे एकटच बसला असेल बोंबलत कवा येते त्या बाया मिटिंगला म्हणून. वैतागून जाते. असं वाटतंय ह्यांना एक छत्र देऊन घरातनं बाहेर काढावं. कवा येते त्या बाया कुणाच ठाऊक. ओ भाऊसाहेब, कुठे चालला उन्हाचं तावानं? काय माणसाला ऊन लागतंय का नाही काय माहिती. काय बघताय? हाय वरच आहे अजून. काय मधू आज एकटीच बसली? कुठे आहे तुझी सेना? का मिटिंगचा काय प्रोग्राम आहे का काय? काय सांगू भाऊसाहेब तुम्हाला, सकाळपासून उरकून बसले मी इथं. एक पण बाई नाही. काय माझी दर्द बरी कहाणी झाली काय सांगू तुम्हाला भाऊसाहेब. डोळ्याला पाणी येत नाही तरी रडू वाटतंय नुसतं धडा. अगं मधू लय रडू नको. ही घे रुमाल, तोंड पुस. आणि लय रडू नको, ह्या थवाड्याला पाणी येईल. रुमाल दे. काय कंजूस माणूस आहे, डोळ्याचं पाणी सुद्धा पुसू दिलं नाही. ओ भाऊसाहेब इकडे या. सारखं फू 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 काय करते ग? हा अगं माझ्या डोक्यावर केस बी होती, मी बी लय उडवली ती केस असली. होय बरोबर आहे. तुम्ही उडवले ती केस म्हणून तर निम्मी अर्धी उडले ते निम्मी अर्धी राहिले ती. केस काय उगं गेले नाही, ते अनुभवाने गेलेत, लायबाने गेलेले नाहीत. लक्षात ठेव, मी या गावचा भाऊसाहेब आहे. कुठे बसवणार नाही पुन्हा, हे लक्षात ठेव. कुठल्या योजनेत नाही काय नाही. आलं का ध्यानात? आता ग बाया उगाच त्या भाऊसाहेबच्या नादी लागली. बिचारा दाखलं बिकलं देतो का नाही परत काय माहित. अगं पुन्हा आपल्याला इकडं कुठे जायचं आहे?
अगं चल ग तू, तिथं भुजंगरावाची 2 माणसं थांबले ते ना, त्यांना भेटायचं आहे. एवढं अर्जंट आहे काय त्यांना भेटायचं आता? अगं ग्रामपंचायतीचं निवडणूक आहे ना, त्यासाठी बोलायचं आहे मला काहीतरी. तू चल. ठीक आहे, चालतंय, चल. हम्म. नमस्ते. नमस्ते. अगं पूनम, ती तर गुंडासारखे दिसते. चल बाई आपल्या घरी जाऊ. ए ग बस ग, मी आहे की. पूनम मॅडम, मला वाटत नव्हतं तुम्ही इथं याचाल म्हणून. लय मोठं धाडीच केलं तुम्ही इथे राव. बजरंग, तुम्ही बोलवणार आणि आम्ही येणार नाही असं होईल का? हो का मॅडम, तुमचा जिल्हा परिषदला काय मेळ लागला नाही. आता भुजंगरावच्या पार्टीतनं तुम्हाला यंदा संधी द्यायला होतो. पण मॅडम तुमची तयारी पाहिजे. अगं कशीच संधी म्हणते ती ग? ऐक पुढचं. कशाची म्हणजे? ग्रामपंचायतची. अहो आम्ही तुम्हाला भावी मेंबर म्हणून बघतोय. हो का? त्या भुजंगरावाने असं गोड गोड बोलून खाना पूर्ण विश्वासघात केलेला आहे. माझं काय आता विश्वास बसत नाही. त्यासाठी व्यवस्थित मी घरी जाणार, विचार करणार, मग तुम्हाला सांगणार. हो का मॅडम, मागचं झालं ती झालंय. आता आता आम्हाला सांगितलंय भुजंगरावनं तुम्हालाच निवडून आणायचं आहे, भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे ग्रामपंचायतला. मॅडम फक्त ह्याची तयारी ठेवा, बाकी कोण बी येऊ द्या, आम्ही गावात त्याला आडवा करू शकतो. बर ठीक आहे, मला पण भुजंगरावाला भेटायचं आहे. सांगते तुम्हाला नंतर विचार करून. आम्ही दोघं म्हणजे भुजंगरावचं ताईत आहे हो गळ्यातलं. अहो, भुजंगरावचा शब्द ही आमचा शब्द ही, ती शब्द तुम्हाला देतो आम्ही. आता काय, तुझी तर हवाच झाली. तू तर गावातली मेंबरीन होणार आहेस. मग मॅडम लागा आता तयारीला. मग आता गुलाल भुजंगरावचाच. चला मग येते मी. सांगते मी विचार करून. कळवा तेवढं भुजंगरावाला भेटले म्हणून तुम्हाला. ओके. डान्स बार मध्ये जाताय, हे करताय, बंद करावं लागेल सगळं. बंद. होय. काय मॅडम? नमस्ते मॅडम, नमस्ते. बरं झालं पाटील तुम्ही इथंच गाठ पडला, नाहीतर मी आता तुमच्याच घरी निघालेली बघा. अगं अजून इथं काय काम आहे? आता चल की पटकन घरी. पूनम मॅडम, काय काढलं काम आमच्याकडे तुम्ही? भुजंगरावाने तर तुम्हाला फसवलं ना जिल्हा परिषदला. आता आमच्याकडे काय काम आहे? राजकारणात कसं असतंय पाटील, कधी हार कधी जीत असते. त्यासाठी माणसाला कधी नाकारायचं नसतंय, एवढं लक्षात ठेवा. कसं आहे मॅडम, आम्ही नाकारत नाही कोणाला, आणि जो आम्ही शब्द देतो ना ती पूर्ण पाळतो आम्ही. सगळ्यात आधी मी आबासाहेबांकडे आलते. आबासाहेबांनी नाकारलं, त्यासाठी मी भुजंगरावांकडे गेले. यात माझा काय दोष आहे? मॅडम तुम्ही आलता हे खरं आहे, पण कसं आहे माहिती आहे का, राजकारणात एकनिष्ठपणाने वागावं लागतं आणि राहावं लागतं. तेव्हा एकनिष्ठपणाने पदं मिळतात. पाटील, एकनिष्ठ शब्द तुम्ही वापरूच नका. एकनिष्ठ राजकारणात शब्द नाहीच, कधीच निघून गेलाय. त्यासाठी एकनिष्ठ ही शब्द तुम्ही काढून टाका. भुजंगरावकडे जाऊन तुम्ही असा काय लय मोठा तीर मारला? त्यांनी पण तुम्हाला धोकाच दिला ना. अहो राजकारणात आहे ना, जो सर्वांना धोका देतो ना तोच टिकतो. चला येते मी. पाटील, आबासाहेबाला निरोप पोचवा. बजरंग चल गे आता गावात, दोघा तिघाला भेटायचंय अजून आपल्याला. अरे थांब, आता भुजंगराव यायला लागले तर त्यांना जरा माहिती देऊ आणि मग आपण जाऊ. अरे नाव काढू सर, तो गाडी बी आली लोका इथं. लोका हा भुजंगराव, यांचं कशाने स्वागत करायचं? चला.
या 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 अरे बजरंग, राघू, अरे गाव सगळं तुमच्या ताब्यात देऊन मी जरा बाहेर गेलतो आणि तुम्ही इकडं गावाच्या बाहेर येऊन बसलाय. चला गावात चक्कर मारू. भुजंगराव, तुम्ही दिलेलीच कामं करतोय आम्ही. हिळभर आमच्या पायाला पाय नाही. भाव मेंबर, आता तुम्ही झडपी सदस्य झालाय. बसा इथं. भाऊसाहेब, इसरला का काय? बसा इकडं. का अंगातलं चालत जात नाही तर? नाही तसं काय नाही. अहो त्या पूनम मॅडमला पण भेटलोय आणि डेप्युटी सरपंचाला पण भेटलोय. अहो त्याला इतका दम दिलाय ना, पायाखालची वाळू सरकली त्यांच्या. बजरंग, राघव, आता डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. झेडपी तर आणलेच आपण सोडा, पण ग्रामपंचायत हलगी लावून आली पाहिजे, लक्षात ठेवा. औ भाऊसाहेब, नुसती हलग्या आणि डॉल्बे असा वाजला पाहिजे की विरोधकाचं कान फुटलं पाहिजे. कान तर फुटणारच आहे इथं, पण इथनं पुढे लक्षात ठेवा, विरोधकांची माणसं फुडली पाहिजे आधी. 2 म्हशी उगच आठवले ते काय? हे 2 पैलवान तुम्हाला माहित नाहीत का गावात सोडलेलं? आणि अजून 2 म्हशी आणणार आहे बाजारातनं. पिऊ दे की पैलवानांना दूध किती प्यायचं आहे तेवढं. भाऊसाहेब, त्या आबासाहेबाच्या मागे एक तर माणूस राहिलाय का? बिनविरुद्ध आणू आता, बिनविरुद्ध ग्रामपंचायत. अरे तुम्हा दोघाला माझं सांगणं आहे की तुम्ही दोघं अजून बी गाफील राहू नका. माहीत आहे ना, गावाने एकदा त्याला सरपंच म्हणून निवडून दिला होता. आता गाफील राहून आपल्याला चालणार नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला लागेल गावात. काय बी लागू द्या, साम दाम दंड पाहिजे ते वापरा, पण एकही माणूस त्याच्याजवळ राहता कामा नये. आणि मला 2दा बोलायची सवय नाही. झोपी झेडपी सदस्य झालोय मी. ग्रामपंचायत मध्ये काय होतं मला? बरोबर आहे. त्यासाठी आम्ही काय केलंय ते आम्हालाच माहीत आहे. तुम्ही होता का जागेवर? भुजंगराव, ग्रामपंचायतीचं इलेक्शनच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात, तेव्हा गाफील राहू नका. कामाला लागा. जेवढ्या लवकर करता येईल तेवढी कामं उरकून घ्या. औ गाफील राहू नका. हां, निघायचं का मग? भाऊसाहेब, रात्रीचा दिवस करू, पण पुन्हा एकदा सरपंच भुजंगरावलाच करू. भाऊसाहेब, आपली कामं करा ते करा, पण विरोधकाचं सुद्धा काम तटलं नाही पाहिजे. प्रत्येकाची कामं अगदी वेळेत झाली पाहिजे ती. बरं ठीक आहे, चला गावात. नाही, एक जणाला भेटायचं आहे, आमचं जरा काम आहे. बरं ठीक आहे, आम्ही निघतो. या तुम्ही, या येतो.